सोलापूरकरांना ज्यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून नवजीवन दिलं, ज्यांना सोलापूरकरांनी अक्षरशः देव माणूस मानलं, त्या प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसकर यांच्या आत्महत्येला 1 वर्ष पूर्ण होतं न होतच वळसंकर कुटुंबामधील हाय व्होल्टेज ड्रामा आता थेटपणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। डॉक्टर वळसंकर यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबामधील वाद अक्षरशः चव्हाट्यावर आला असून घरच्या सुनेने आणि जावयाने एकमेकांच्या विरोधात थेट पोलीस ठाणं गाठलेलं आहे। एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयावरील घरात राहण्यावरून झालेल्या वाद झाल्याची माहिती आता जी आहे ती पुढे आलेली आहे। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 18 एप्रिल 2025 रोजी सोलापूर शहर हादरलेलं होतं। प्रसिद्ध डॉक्टर न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। त्यांच्या निधनानं सोलापूरकरांनी एक देव माणूस गमावल्याची भावना निर्माण झालेली होती। पण या दुःखद घटनेला वर्ष उलटत नाही तोच वळसंकर रुग्णालयावरील घरावरून आता कौटुंबिक वाद आता निर्माण झालेले आहेत। कौटुंबिक वाद आता उफाळून आलेले आहेत। मृत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सुनबाई डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांचे जावई सुजय फडके यांच्यात हा वाद सुरू झालाय। गुरुवारी दुपारी सोलापूरच्या रामवाडी गोदाम परिसरातील वळसंकर रुग्णालयात हा प्रचंड गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला होता। त्यानंतर थेटपणे 112 क्रमांकावर फोन करण्यात आला आणि अक्षरशः पोलिसांना पाचारण करण्यात आलं। डॉक्टर सोनाली यांनी वळसंकर रुग्णालयावरील घरात राहण्यासाठी गेलेल्या होत्या। त्यानंतर वळसंकर यांचे जावई सुजय फडके यांनी त्यांना कडाडून जो आहे तो विरोध केलेला होता। फडकेंच्या मते हे रुग्णालय एक खासगी मालमत्ता असून ते त्यामध्ये भागीदार आहेत, त्यामुळे डॉक्टर सोनाली तिथे राहू शकत नाहीत असा पवित्रा डॉक्टर फडके यांनी घेतलेला होता। तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली यांचं असं म्हणणं होतं की मी या घरची सून आहे, लग्न करून मी या घरात आलेली आहे, त्यामुळे मला इथे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे असा ठाम पवित्रा डॉक्टर सोनाली यांनी घेतला। पण या संपूर्ण वादात आता एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय आणि तो ट्विस्ट म्हणजे डॉक्टर सोनाली यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच पोलिसांना एक पत्र दिलेलं होतं। तिथे गेल्यानंतर वाद होणार याची पूर्वकल्पना त्यांना यापूर्वीच होती। एवढंच नाही तर या वादानंतर डॉक्टर सोनाली यांनी पोलिसांकडे थेटपणे तक्रार देखील दाखल केलेली आहे। या पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, नेमके काय गंभीर खुलासे केलेले आहेत त्याचा तपशील अद्याप तरी पुढे आलेला नाहीये। तरी देखील हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र या वादाच्या मूळ कारणावरून वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। वेगवेगळ्या चर्चांना सध्या कर्मचाऱ्यांमध्ये उधाण आलेलं आहे। सध्या या प्रकरणी जावई सुजय फडके आणि डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सुनबाई डॉक्टर सोनाली यांनी एकमेकांच्या विरुद्धामध्ये जे आहे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची तक्रार दिलेली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांनी या दोन्ही बाजूंना चौकशीसाठी बोलावलेलं आहे, परंतु अद्यापही कोणाच्याही विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला नाही। पण सोलापूरच्या एका नामांकित डॉक्टरच्या घरामधील हा वाद आता संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जो आहे तो चर्चेचा विषय झालेला आहे। तर एकीकडे सोलापूरकर अजूनही डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूच्या धक्क्यामधून सावरलेले नाही, तर दुसरीकडे त्यांच्याच पश्चात त्यांच्या मालमत्तेवरून आणि घरावरून जो आहे कुटुंबामध्ये जो आहे तो कौटुंबिक वाद जो आहे तो अक्षरशः चव्हाट्यावर आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। पोलीस आता या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेत आहेत, पण डॉक्टर सोनाली यांनी पोलिसांना जी तक्रार दाखल केलेली आहे, तो तक्रार अर्ज दिलेला आहे, त्या तक्रार अर्जामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे अद्यापही पुढे आलेलं नाही। मात्र पोलिसांच्या चौकशीत आता काय निष्पन्न होतंय याकडे संपूर्ण सोलापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होतं, चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासु एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।